नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि त्याच बदलाबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ज्या शेतकऱ्यांनी मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अर्ज भरलेले नाहीत, आता अर्ज भरत असताना त्यांना या नवीन अपडेटनुसारच अर्ज भरावा लागेल. आता यामध्ये काही शेतकऱ्यांना अर्ज करता येणार नाहीत. ते कोणते शेतकरी असणार आहेत त्याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्हीही मागे त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अर्ज करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. चला तर मग पाहूयात की नवीन अपडेट काय आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही नोंदणी फॉर्म ओपन केल्यानंतर सुरुवातीलाच तुम्हाला एक अपडेट पाहायला MSKPY MTSKPY कुसुम चा लाभ घेतलेल्या अर्जदारांना एकाच आधार कार्डवर अर्ज करण्याची परवानगी नाही. म्हणजे ज्यांनी अटल, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, कुसुम या योजनेमध्ये सोलार पंप घेतलेला आहे, आधार कार्डवर अर्ज केलेला आहे, त्यांना आता परत अर्ज करता येणार नाही. आता काही लोक काय करत होते, परत आधार नंबर टाकून यासाठी हे अर्ज करत होते. आता यामध्ये तुम्हाला अर्ज करत असताना इथं नवीन एक ऑप्शन पाहायला मिळेल, आधार क्रमांक UID. यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दुसरा एक पॉपअप विंडो ओपन होणार आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, इथं तुम्ही आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे, म्हणजे आधार व्हेरिफाय करायचा आहे. तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर आधारला जो काही मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक OTP जाईल आणि OTPद्वारे तुमच्या आधारची पडताळणी केली जाईल. जर तुम्ही कुठल्या या अगोदर योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला तसं सांगितलं जाईल की तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात, कारण तुम्ही या योजनेअंतर्गत अगोदरच या आधार कार्डवर लाभ घेतलेला आहे. इथं तुमचा आधार कार्ड प्रविष्ट केल्यानंतर आय ॲग्री फॉर ऑथेंटिकेशन यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. गेट OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. OTP तुमच्या रजिस्टर मोबाईलवर सेंड केला जाईल. तो OTP इथं प्रविष्ट करून तुम्हाला व्हेरिफाय OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तुमचं आधार कार्ड व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्ही या अगोदर लाभ घेतला आहे का नाही. जर लाभ घेतला नसेल तर पूर्वी लाभ घेतलेला नसेल तर तुम्हाला हा अर्ज भरता येणार आहे, अन्यथा अर्ज भरता येणार नाही. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.